नेहमीचं वांग त्याच पद्धतीने बनवण्यापेक्षा आज अतिशय वेगळ्या पद्धतीने वांग्याची रेसिपी तुम्हाला दाखवली आहे। या पद्धतीने तुम्ही जर वांग बनवाल तर दुसरी कोणतीही पद्धत तुम्ही विसरून जाल। एवढं टेस्टी चमचमीत असं हे वांग होतं की काही विचारायलाच नको। चला, रेसिपी अगदी सोपी सुटसुटीत आहे। लगेच सुरुवात करूया। त्याआधी आपल्या शोभिजोत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशा नवनवीन रेसिपी तुमच्याकडून कधीही मिस होणार नाहीत। यासाठी सगळ्यात आधी मी मोठी वांगी घेतलीत। जी वांगी आपण भरतासाठी वापरतो त्यापेक्षा थोडीशी छोट्या आकाराची घ्या किंवा भरताची घेतली तरीही चालेल। शक्यतो आतमध्ये जास्त मोठे बिया नसाव्यात। आता सगळ्यात सुरुवातीला वांग्याचे सगळे काटे आणि निबार जी काही देठ आहेत ते काढून घ्यायची। चला, तर सगळे देठ काढून घेतलेत, काटे काढून घेतलेत। आता वांग्याच्या फोडी करून घ्यायच्या। हे वांग थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवते, त्यासाठी वांग्याची मोठी कापं करून घ्यायची। इथे मी एका उभ्या फोडीचे 2 कापं अशा पद्धतीने वांग्याची फोडी करून घेतेय। तुम्हाला यापेक्षा छोट्या करायच्या असतील ना तरीही चालेल, परंतु हे वांग शक्यतो मोठ्या फोडींमध्ये छान लागतं। अगदी लग्नाच्या पंक्तीत जशी वांग्याची भाजी आपण खातो ना, तशी चमचमीत अशी वांग्याची भाजी तयार होते। चला, इथे अशाच पद्धतीने सगळ्या फोडी करून वांग्याच्या फोडी केल्या केल्या लगेच पाण्यामध्ये घालायच्या, नाही तर वांग काळं पडेल। चला, तर वांग पाण्यामध्ये घालून घेतले, तोपर्यंत छान असा मसाला तयार करून घेऊयात। त्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करायची। त्यावरती अर्धी वाटी शेंगदाणा छान खरपूस असा भाजून घ्यायचा। अगदी लो गॅसवर भाजायचा, म्हणजे शेंगदाणा आतपर्यंत छान खरपूस असा भाजला जातो। शेंगदाणा बऱ्यापैकी भाजला गेला की यामध्ये आपण तीळ घालणार आहोत, परंतु सुरुवातीला शेंगदाणा छान भाजून घ्यायचा, कारण तीळ भाजायला अगदी कमी वेळ लागतो। दोन्हीचं टेम्परेचर छान मॅच झालं पाहिजे, त्यामुळे सुरुवातीला शेंगदाणा छान भाजून घ्यायचा। त्यानंतर घालायचे 1 वाटी तीळ। आता शेंगदाणा आणि तीळ दोन्ही एकत्र छान भाजायचं। कढई छान गरम झाली, त्यामुळे तीळ भाजायला अजिबातही वेळ लागत नाही, तीळ लगेच भाजले जातात। आता यामध्येच घालून घ्यायचे 4 ते 5 काळी मिरी, 1 चमचा जिरे। या 2 गोष्टींमुळे या मसाल्याला खूप छान चव येणार आहे। चला, आता काळी मिरी आणि जिरं सुद्धा शेंगदाणे आणि तिळाबरोबर 2 मिनिटं छान भाजून घ्यायचं। चारही गोष्टी छान भाजले गेलेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन या सगळ्याची आपण छान अशी पूड करून घेणार आहोत। आता पूड करताना सुरुवातीला पाणी वगैरे काही न घालता आपण हे वाटून घ्यायचे, आणि ते यामध्ये अर्ध फुलपत्र पाणी घालून घ्यायचे। पाणी घातल्यामुळे वाटण छान पेस्ट अशी वाटली जाते, मौसूद असं वाटलं जातं, आणि आपली वांग्याची ग्रेव्ही, वांग्याचा जो काही मसाला आहे तो या वाटणामुळे खूप छान होणार आहे। तीळ आवर्जून घाला, तिळामुळे या वांग्याच्या भाजीला खूप छान चव येते। तुम्हाला हे वांग खातानाच जाणवेल की अगदी लग्नाच्या पंक्तीतलं वांग तुम्ही खाताय। आता घेऊयात खमंग अशी फोडणी करायला। कढईमध्ये 4 चमचे तेल घालून घेतले। यामध्ये अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता, ठेचलेला लसूण आणि खिसलेलं आलं घालून घ्यायचं। आलं आणि लसूण आवर्जून ओबडधोबड असं खिसून किंवा ठेचून घ्या, याचा खूप छान फ्लेवर लागतो। आलं लसूण 2 मिनिटं परतले गेले की यामध्ये उभा पातळ चिरलेला कांदा घालून घ्यायचा। कांदा छान गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा। आपण नेहमी भरलं वांग बनवतो, परंतु या पद्धतीने जर तुम्ही वांग कराल ना तर भरलं वांग सुद्धा या वांग्यापुढे फिका पडेल, इतकं टेस्टी हे वांग होतं। कांदा 2 मिनिटं गुलाबी रंगावर छान परतला गेला की यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा। टोमॅटो घालून टोमॅटो देखील अगदी मौसूद आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी अर्धा चमचा मीठ घालायचं। मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर शिजतो। अगदी गाळ असं आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे। कोणतीही भाजी बनवत असताना टोमॅटो घातल्यावरती आवर्जून मीठ घाला। मीठ घातल्यामुळे टोमॅटोची शिजण्याची प्रोसेस लगेच चालू होते। तुम्ही बघू शकता टोमॅटो किती छानपैकी शिजला गेलाय। त्याला थोडंसं मी चमच्याने स्मॅश करून घेते। छानपैकी स्मॅश झालाय, तेल सुटायला सुरुवात झाली। आता घालायचे 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, त्याचबरोबर 1 चमचा मी काळं तिखटही घालते। हा घरगुती काळा मसाला आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा। आता हे सगळे मसाले कांदा, टोमॅटो, आलं आणि लसणामध्ये छान एकजीव करून घ्यायचे, आणि त्यानंतर यामध्ये आपलं जे वांग आपण चिरून ठेवलं होतं ते घालून घ्यायचे। अतिशय सुंदर असा हा मसाला आपला तयार झालाय। आता यामध्ये हे पाण्यात ठेवलेलं वांग घालून घ्यायचं। हवा असेल तर पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलं तरीही चालेल। आता या मसाल्यामध्ये वांग छान एकजीव करून घ्यायचं, आणि त्यानंतर आपण जो काही वाटून ठेवलेलं वाटण होतं, शेंगदाणे, तीळ, काळी मिरी आणि जिऱ्याचं, ते घालून घेणार आहोत। त्याआधी वांगी छानपैकी या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायची। चला, आता वांग यामध्ये छान एकजीव झाले। आता यामध्ये हे वाटण घालून घ्यायचं, आणि वाटण सुद्धा छान वांग्यांना कोट करून घ्यायचं। पाणी घातल्यामुळे अतिशय सुंदर अशी ह्याची ग्रेव्ही तयार होते, त्यामुळे शेंगदाणे आणि तीळ वाटताना आवर्जून पाणी घाला। सुरुवातीला घालायचं नाही, सुरुवातीला फक्त कोरडं वाटून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी घालायचे। चला, आता हे वाटण सुद्धा वांग्यामध्ये छान एकजीव करून घेतले। आता वरून चवीप्रमाणे मीठ घालायचं। मीठ आपण टोमॅटो शिजताना घातलं होतं, त्यामुळे बेतानी घाला। त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची, आणि वांग परत एकदा छान परतवून घ्यायचं। आता हे वांग परतवत असतानाच 20-30% छान शिजलं जातं। अगदी कोवळी वांगी असतील ना तर वाफेवरच हे वांग होतं, परंतु इथे मी थोडंसं पाणी घालून घेते, कारण वांगी माझी मोठी होती। 1 अर्ध ते 1 फुलपत्रभर पाणी घालायचं,
आणि त्यामध्येच हे वांग शिजू द्यायचं. मिक्सरच्या भांड्याला जो काही मसाला लागला होता तोच मी यामध्ये घालून घेतलाय, पाणी घालून छानपैकी पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनिटं वांग छान शिजवून घ्यायचं. मध्ये एकदा फक्त मिक्स करून घ्यायचं, म्हणजे वरची बाजू खाली आणि खालची बाजू वरती होईल. सगळ्या बाजूनी वांग छानपैकी शिजलं जाईल. चला एकदम मिक्स करून घेतले. आता झाकण ठेवून परत एक 3 ते 4 मिनिटं शिजवून घेते. म्हणजे पूर्णपणे 8 मिनिटांमध्ये हे वांग छान शिजलं गेले आणि अतिशय सुंदर असे हे लफलफीत वांग तयार झाले. इतकी कन्सिस्टन्सी मी ठेवली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं पातळ किंवा थोडंसं घट्टही करू शकता. एक फोड आपण शिजली का बघूयात. अतिशय परफेक्ट असं हे वांग शिजलं जातं. खूप कमी नाही आणि खूप जास्तही नाही. अगदी अतिशय सुंदर असे हे वांग आपलं शिजलं गेले. तुम्ही ग्रेव्हीही बघू शकता किती चमचमीत अशी झाली आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं हे मसालेदार वांग तयार झाले. वांग तुम्ही चपाती, भाकरी, भात कशाही सोबत खाऊ शकता. अगदी टिफिनसाठी सुद्धा अतिशय उत्तम असा पर्याय आहे. नेहमीच्या वांग्याच्या भाजीपेक्षा ही अफलातून अशी होणारी, झटपट होणारी युनिक भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायची असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशा चमचमीत झणझणीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच टेस्टी रेसिपी सोबत. धन्यवाद.